अहो, बायका नवऱ्यांसाठी एवढे उपवास करते, देव करते, देवपूजा करते, आणि नवरे का बरं करत नाही तो? मी करणार आहे तुझ्यासाठी. होय. हो हो. अहो, मग तर माझं आयुष्यच वाढलं अहो. माझं कमी होणार आहे, तुझं वाढणार आहे. ऐक, मी असं का बोलता हो? कसं करणार सांगतो तुला. सकाळी 2 इडल्या खायच्या फक्त. सगळे खिचडी खात्यात, मी 2 इडल्या खाणार. दुपारी 2 चपात्याच फक्त, जास्त नको. आणि संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी आहे. म्हणजे अहो, मी आज तुम्हाला उपवास करायला सांगते आणि तुम्ही तर रट्टावून खायचंच विचार करताय. मग केळी खात्यात, सगळी सगळी खात्यात, सगळं काही करतात, ज्यूस पितात, सगळं चालतंय. मग हे अगदी बरोबर आहे. बरं, खाऊन पिऊन उपवास होतोय बरं खाऊन का? पिऊन उपवास होतो का? उपवास करायचा असलं तर नीट करा, नाहीतर करूच नका. करताच कायला? देवाला दाखवायला का कुणासाठी? खिचडी खाता मरणाची एवढी मोठी, असं मस्तपैकी. आणि त्याच्यासोबत ते काय म्हणतात त्याला, ते रताळ बिताळ सगळं ओके. अहो, मग हे सगळं नवऱ्याच्या भल्यासाठी असतं. नवरा आमच्या सारखा राहिल्यावर काय भलं होणार आहे? काय तू बी बोलती? खरे उपवास खरे खरे मग